रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सिटी सेंटर टॉवर VIP रोड रेल्वे लाईन पहिला मजला येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संधिवात तज्ज्ञ डॉक्टर किरण आडम यांच्या आडम आर्थरायटिस क्लिनिकचा उद्घाटन समारंभ सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट MS शेख, रेनगरचे चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, रेनगरचे सचिव युसुफ शेख मेजर, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा उद्योजक, अभियंता तथा विकासक अंकुर पंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना डॉक्टर किरण आडम यांचे वडील ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व आई माजी नगरसेविका कामिनीताई आडम हे दाम्पत्य म्हणाले की डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतःचे एक हॉस्पिटल असावे अशी महत्त्वाकांक्षा डॉक्टर किरण आडम यांची होती। तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुणवत्ता यादीत श्रेणीत येऊन त्यांनी परदेशात जाऊन रशियात वैद्यकीय शिक्षणक्रम पूर्ण केले। आज अनुभवी व संधिवात तज्ज्ञ म्हणून सेवा करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो। त्यांनी निस्पृह व अखंडित रुग्णांची सेवा करावी अशी आशा व्यक्त केली। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच आडम मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या जाहिरातीमध्ये MBBS होण्याकरता रशियाला स्वस्तामध्ये तुम्हाला शिकवण्याचं साधन आहे म्हणून आम्ही संपर्क साधला। रशियाला पाठवला नाही, पाठवायचं खर्च बँकेने केलं। 6 वर्ष त्या ठिकाणी राहिला, उत्तम मार्क घेऊन भारतात आला। दिल्लीमध्ये जाऊन त्या पद्धतीने त्यांनी MBBS ची परीक्षा दिली आणि इथं प्रॅक्टिस करायला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली। असा संघर्ष डॉक्टर किरणच्या बाबतीत झालेला आहे। त्याची अपेक्षा आहे माझी OPD सुरू झालं पाहिजे। आता तो सुवर्ण युग आता आलेला आहे म्हणून मी विनंती करतो आमचे जिवलग मित्र ज्याने 30,000 घराचं घरकुल बांधकामाचं आपल्या शिरावर घेतलं आणि संपूर्ण जगामध्ये रेनगरचं नाव झालं असं अंकुर पंदे, त्याच पद्धतीनं रेनगर फेडरेशनच्या चेअरमन नलिनीताई, आमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी MS शेख यांच्या हस्ते या OPDचं उद्घाटन व्हावं अशी मी विनंती करीत आहे।